नमस्कार, मी प्रवीण वाघमारे. आज आपल्याबरोबर अजित पाटील आहेत. तर आता अजित हा इतका जवळचा मित्र आहे, तर त्याच्यामुळे असं अजित पाटील आवाजावं म्हणणे ते पुन्हा अवघड आहे. त्याच्यामुळे मी आता नॅचरली जातो. अजित आणि माझी ओळख सुरुवातीला म्हणजे जरा परिचय करत होतो आम्ही. अजितची आणि माझी ओळख 97-98 पासूनची आहे. तो त्यांनी एमटेक केलं IIT खडगपूरमधनं. त्याच्या आधी त्यांनी COEP मधनं BE केलं. तर आणि मला वाटतं एक एमटेक केल्यानंतर साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष त्यांनी काम केलं, पण तो लगेचच खूप लवकर याच्यामध्ये बिझनेसमध्ये उतरला. आणि त्यांनी कंपनी फॉर्म केली, वर्टेक्स सॉफ्टवेअर. त्या कंपनी बरोबर आम्ही खूप काम केलं, एकत्र खूप प्रोजेक्ट्स केले आणि खूप मोठी झाली ती कंपनी. एक 2010-11 सुरुवातीला 10 वर्षापूर्वी साधारण ती कंपनी मर्ज झाली एका खूप मोठ्या जॅपनीज कंपनीमध्ये. त्यावेळी त्या कंपनीमध्ये जवळपास 700 एम्प्लॉईज होते, तिथे काम करत होते. त्यांचे बिझनेसेस म्हणजे कस्टमर्स US आणि जपानमध्ये प्रायमरीली खूप प्रमाणामध्ये होते. आणि जपानमध्ये वर्टेक्सने खूप काम केलं, त्यासाठी अजित जॅपनीज भाषा शिकला त्या काळामध्ये. तर आणि त्यानंतर त्यांनी अजून 2 कंपन्या फॉर्म केल्या, म्हणून त्याला सिरियल एंटरप्रेनर असं आपण त्याच्या टॅगमध्ये म्हटलं होतं. त्याचं कारण असं की म्हणजे त्याचा जो अनुभव आहे एंटरप्रेनरशिपचा हा 3 कंपन्यांचा आहे. ही झाली त्याची व्यवहारातली ओळख असं म्हणू आपण, किंवा व्यवसायातली ओळख. अपार्ट फ्रॉम दॅट ना की म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, 2001 मधला साधारणचा तो प्रसंग आहे की त्या काळात आम्ही ऑलरेडी एकमेकांबरोबर काम करत होतो. तर तेव्हा आम्ही तिघं-चौघं कार घेऊन पानशेतला गेलो का रविवारी. तर तेव्हा मग जेव्हा आमच्या गप्पा चालू झाल्या, तेव्हा असं लक्षात आलं की विषय फारच वेगळे पुढे आले आणि आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आम्हाला दोघांना काहीतरी वेगळे प्रश्न पडलेले. तर म्हणजे अशा होते की आपण जे आता आयुष्यामध्ये पळापळ करतोय, काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, घडवायचा प्रयत्न करतोय, हे कशासाठी करतोय? आपण का पळतो? आपल्याला आपण जन्माला कशासाठी आलेलो आहोत? तर त्याचा काही पर्पज असतो का आयुष्याचा? अशा स्वरूपाचे ते प्रश्न होते. मला आठवते की आम्ही गौतम बुद्धांच्या बद्दल बरंच बोललो त्या सगळ्या डिस्कशनमध्ये. आय होप तुला आठवत असेल. तर त्याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारतो पहिला की एवढे प्रश्न का पडत होते? म्हणजे सगळं चांगलं चाललं होतं, तर एवढे प्रश्न पडायचं काय कारण? आय थिंक पहिल्यांदा मला बाबांचे धन्यवाद म्हणायला आवडेल की मला इथे बोलवलं आणि योग्य पात्रता आहे असं समजलं, त्यामुळे थँक्यू. आणि तुम्हाला समजलंच असेल की माझं मराठी खूप कच्चं आहे. ऍक्च्युली माझं नाव पाटील, पण शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे आणि मराठीमध्ये फारसं बोलण्याचा ऑपॉर्च्युनिटीज येत नाही, त्यामुळे खूप मराठी कच्चंच आहे. प्लीज सांभाळून घ्या मला त्या संदर्भात. मी बोलतो मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मधनं मला वाटतं की बरंच इंग्लिश पण वापरेल. तर प्रवीण म्हटल्याप्रमाणे आमची खूप जवळची मैत्री आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की प्रवीण माझा स्पिरिच्युअल कझिन आहे ऍक्च्युली. कारण आम्ही बऱ्याच वेळा भेटून फक्त स्पिरिच्युअलिटी डिस्कशन करण्यासाठी खूप वेळा आम्ही भेटायचो, लंच मीटिंग्स घेतो स्पिरिच्युअलिटीच्या टॉपिक वरती, बरंच चर्चा करायचो आणि त्यात बऱ्याच वेळा एकमेकांना इम्प्रेस करायचो. म्हणजे मला जास्त कळलं असं मी त्याला सांगायचो आणि त्याला जास्त कळलं असं तुम्हाला सांगायचो. पण ऍक्च्युली लहानपणीपासून एक जिज्ञासा होती की बाबा स्पिरिच्युअलिटी बद्दल आवड होती. घरात सुद्धा एक बॅकग्राऊंड होतं अध्यात्माचं. आई आजोबा यांचा खूप अभ्यास होता अध्यात्माचा आणि तिकडनं आलं का माहिती नाही, पण एक मनात एक कुतूहल होतं किंवा एक क्वेस्ट होती की आपण इथे का आहोत, हे जग काय आहे, आपला काय ऑब्जेक्टिव्ह आहे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हे जीवन आणि मरण हे सर्कल जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून असं एक लहानपणीपासून एक अट्रॅक्शन होते किंवा हे समजून घेतलं पाहिजे आपण. तर त्यामध्ये खूप वाचन करायचं, स्पिरिच्युअलिटी वाचन करायचं, डिबेट्स.
पण आय थिंक खरं स्पिरिच्युअलिटी म्हणजे किंवा ध्यानामध्ये किंवा अध्यात्मामध्ये खरी जंप झाली ती बिझनेसमुळे झाली आणि प्रवीण म्हटल्याप्रमाणे खूप खूप लवकर बिझनेस चालू केला ऍक्च्युली आणि असं म्हणायला हरकत नाही की योग्यता नव्हती बिझनेसमध्ये पण बिझनेस चालू केला ऍक्च्युली आणि घरात थोडंसं एक बिझनेस एन्व्हायरमेंट होतं वडील पण बिझनेसमध्ये होते बाकीचे बरेचसे माझे काकाही बिझनेसमध्ये होते त्यामुळे बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेस करणं महत्वाचं आहे का इम्पॉर्टंट असा एक एक विचार होता आणि त्यामुळे लवकरच बिझनेस चालू झाला पण खरंच योग्यता नव्हती ऍक्च्युली योग्यता नव्हती म्हणजे काय तर हे मूळतः माझा स्वभाव खूपच असा शाय आणि इंट्रोवर्ट स्वभाव आहे ऍक्च्युली आणि शाळा म्हणा किंवा कॉलेज म्हणा की खूप कमी लोकांशी बोलायचो आणि स्वतःला विकायचं किंवा स्वतःबद्दल काही चांगलं सांगायचं असं कधीच म्हणजे जमत नव्हतं मला ऍक्च्युली पण बिझनेसमध्ये आल्यावरती ऑफकोर्स बिझनेस तर आहेच पैसे तर कमवायचे बिझनेस ग्रो करायचा आहे कस्टमर बरोबर डिस्कशन करून त्यांना आपला सर्व्हिस विकायची आहे त्यामुळे जो स्वभाव नव्हता त्या डायरेक्शनच्या ऑपोजिट म्हणजे स्वभावाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मला खूप काम करायला लागतं आणि ते नॅचरली येत नव्हतं आणि नॅचरली येत नसल्यामुळे मला खूप प्रयत्न करायला लागले मग ते प्रयत्न पुस्तकं वाचून समजून घेणे सेल्फ हेल्प बुक्स मॅनेजमेंट बुक्स असे बरेच काही प्रयत्न केले मी आणि त्यामध्ये मला ते काही जमत नव्हतं ऍक्च्युली मला जेवढं मला ज्या पद्धतीने करता आलं पाहिजे त्या पद्धतीने जमत नव्हतं त्यामुळे खूप स्ट्रेस निर्माण व्हायला लागला जसा बिझनेस वाढला तसा स्ट्रेस वाढत गेला आणि मला असं वाटतं ऍक्च्युली की ते आय एम थँकफुल की तो स्ट्रेस एका लेवलच्या पलीकडे गेला आणि कारण त्याशिवाय मी खरं स्पिरिच्युअलिटी मध्ये उडी मारलीच नसती आणि मला आठवत आहे की त्या काळामध्ये तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की प्रवीण तुला विपश्यना तू करायला पाहिजे कारण तू करायचं विपश्यना तर तू विपश्यना करायला कसा लागला म्हणजे कसं तुला वाटलं तिथं जावं नाही म्हणजे एक कामामध्ये जो मला डिमांड होता की मला तुला हे केलंच पाहिजे बेसिकली आणि ते त्यात मला नॅचरल ॲबिलिटीज कमी होत्या ऍक्च्युली आणि त्या क्वेस्टमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आपल्यामुळे काही कंपनीला त्रास होतो आहे का आपल्यामुळे कंपनीची ग्रोथ कमी होती आहे का मग आपण खूप जास्त प्रयत्न केला त्यासाठी असं प्रयत्नशील खूप राहिलो मी आणि त्यातनं खूप पुस्तकं वाचली त्याप्रमाणे भगवद्गीता ही बऱ्याच वेळा वाचली पण चेंज होत नव्हता आणि उलटा वाचल्यावरती असं वाटायचं की आता मला समजलंय की असं केल्याने माझ्यामध्ये चेंज होऊ शकतो आता इथून पुढे तो मला नीट करता येईल असं एक विचार होता पण इन रिअल बिझनेस रिअल लाईफ तसं होत नव्हतं ऍक्च्युली मला जाणवायचं की ते लिमिटेशन माझ्या आत अजूनही आहे ते मला सोडवता येत नाहीये आणि मी म्हटल्याप्रमाणे ते लिमिटेशन मला खात होतं स्ट्रेस निर्माण होतो आणि एके दिवशी एक माझा एम्प्लॉई होता तो मला भेटायला आला आणि तो म्हटला की मला सोरियासिस झालेली आणि तो एक महिनाभर सुट्टीवरती होता कंटला सोरायसिस झालेला आहे आणि मग म्हटले कसं झालं सोरायसिस सुरू तर तो म्हणाला की मला आधी डॅन्ड्रफ व्हायचं ऍक्च्युली मग मलाही आश्चर्य वाटलं की मलाही खूप डॅन्ड्रफ होतो मी डॉक्टरला जाऊन भेटलो मी आणि डॉक्टर म्हणाले की तुला सोरियासिस आहे तेव्हा मला खरंच धक्का बसला की अरे आपण हे जे काही करतोय स्ट्रेस आपण कॅरी करतोय त्याचं इम्प्लिकेशन अशा बरेच मेडिकल चेंजेस मध्ये येता येतात आणि त्या धक्केमुळे मी ठरवलं की आता आपण एक वेगळा मार्ग शोधू आपण ध्यान करायला लागूया इन्सिडेंटली मग त्यावेळेस रविशंकरांचे प्रोग्राम्स होते मी ते रजिस्टर केलं लकीली अनलकीली ज्या दिवशी माझा प्रोग्राम होता मी सुट्टी घेतलेली आणि सगळं बॅग पॅक केलेलं माझं पण सकाळी मला फोन आला की आज प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच मला एका मित्राचा फोन आला शैलेश निगुडकर म्हणून मित्र बोलता होता तो मला म्हणला की तू विपश्यना हे खूप चांगला प्रोग्राम आहे तू विचार केलायस का वगैरे आणि मी म्हटलं खूप चांगला इंटरेस्टिंग प्रोग्राम दिसतोय आणि मला वाटलं की मला त्या
मला वाटलं की दॅट प्रोग्राम रिअली विल हेल्प मी. मी रजिस्टर केलं आणि विपश्यना करायला चालू केली. दॅट वॉज माय जर्नी टुवर्ड्स विपश्यना. आणि मग म्हणजे आता तुझा इकडे हा शोध चालू होता किंवा बिझनेसमध्ये जो काही स्ट्रेस येतोय तर तो त्याच्यावरती एक उत्तर म्हणून विपश्यना चालू झालं. विपश्यनेचा परिणाम कसा तुला जाणवायला लागला? राईट. आय थिंक विपश्यनेचा मला खरंच खूप फायदा झाला ऍक्च्युली. म्हणजे जे मी वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतो की बाबा माझ्यामध्ये कसं मी इम्प्रुव्हमेंट करू, ते होत नव्हतं इम्प्रुव्हमेंट, ते त्याचं मला रूट कॉज समजलंय. आणि मला जाणवलं की मी ज्या मार्गावरती प्रयत्न करत होतो मला त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट मार्गावरती खरं तर जायला पाहिजे, जेणेकरून माझे प्रॉब्लेम्स कमी होतील. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणे, आपल्या मनात कुठल्या प्रकारचे इमोशन्स आहेत किंवा आपल्या मनात कुठल्या प्रकारची विचार पद्धती आहेत आणि ते स्वतःला पूर्णतः ऍक्सेप्ट करणे, हेच खरंच रूट सोल्युशन आहे हे मला जाणवलं. आणि विपश्यनेमध्ये ते मला थोडंफार शिकायला मिळालं. त्यामुळे मला बराच फायदाही झाला. माझा स्ट्रेस लेवल कमी झाला. असं मला सांगताना आवडेल की मला आता सोरियासिस नाहीये, विच इज युनिक थिंग. बट पण आय थिंक विपश्यनेचे ज्याप्रमाणे फायदे झाले, मी खूप रिग्रेसली विपश्यना केली ऍक्च्युली. मी ऑलमोस्ट 7 वर्ष प्रत्येक वर्षी 10 दिवसाचा ब्रेक घेऊन विपश्यना करायचो आणि घरी पण करायचो. आणि मला मार्ग समजला किंवा मार्ग कळाला असं वाटलं. प्रवीण ऍट दॅट टाइम वॉज connected to Shanti Mandir Baba, and he mentioned about Baba. The natural inquisitiveness came out. He जाऊन भेटलं पाहिजे बाबांना, आणि इथून भेटलो आणि मग the journey with Baba kind of started from there. एक थोडं ऍड करतो याच्यामध्ये की म्हणजे तो आता मगाशी म्हटला की वी आर काइंड ऑफ स्पिरिच्युअल कझिन्स किंवा ब्रदर्स, किंवा मी असं म्हणतो की आपण एक धवलगिरीमध्ये एक दलदल दोस्त अशी एक आहे. तर मी असं म्हणतो की आम्ही दोघं एकमेकांचे दलदल दोस्त आहोत. तर त्याचं कारण असं की जेव्हा जसं व्हर्टेक्स त्याची कंपनी एका साईडला ग्रोथ होती, त्याच्यानंतर पेशंट चालू झाली होती, ती ग्रोथ होती आणि एंटरप्रेनरशिप सगळ्या लिमिटेशन्स पुढे आणते, तर माझाही एक्सपिरियन्स होता आणि मी त्यातनं चाललो होतो. तेव्हा तो मला सांगायला लागला की आपण जे बोलतोय तर हे आता प्रत्यक्ष देण्यासाठी तुला पण ध्यान करायची गरज आहे. तर आणि मग ते विपश्यनेला जायला हवं. तर असं झालं की मग आता विपश्यनेला जायचंय तर 10 दिवस काढायचे. ते 10 दिवस काढणं काही मला शक्य होत नव्हतं. आणि तेव्हा मला मी पुस्तक शोधायला लागलो आणि मला जे पुस्तक मिळालं ते बाबांचं 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन. आणि मग ते पुस्तक मी वाचल्यानंतर मग मी आणि शेवटी पत्ता बघितला तर सदाशिवपेठ. मग मी इथे आलो. तर म्हणजे अजितमुळे मी इथे आलो शांती मंदिरमध्ये इनडायरेक्टली, आणि तो माझ्यामुळे इथे आला असं झालं. सो अनदर इंटरेस्टिंग थिंग. तर आता तू जेव्हा इथली साधना करायला लागला तर त्याच्याबद्दल तुला काय म्हणजे त्याचं तुझं काय फायंडिंग्स काय त्याच्याबद्दल? सो मी विपश्यना ऑलमोस्ट 7 वर्ष केली आणि खूप रिगरस. दरवर्षी मी 10 दिवसाचा प्रोग्राम करायचो आणि घरी पण करायचो ऍक्च्युली. आणि कारण ते एक जिज्ञासा होती आणि एक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, मग खूप पॅशनेटली मी त्यात उडी मारली. पण विपश्यनेचे मला प्रॉब्लेम्स ही जाणवायला लागले ऍक्च्युली. आणि आय थिंक आपण इथे जी ध्यान साधना शिकतो ती ॲट द रूट आय थिंक सेमच आहे. विपश्यना म्हणा किंवा आपली ध्यान साधना म्हणा, की दॅट इज बेसिकली बिल्ड टू improve your self-awareness, to help you understand what you are, to understand who you are, what your emotions are, what your thought patterns are, and through that journey kind of improve yourself. आपण फरक काय आहे की फरक काय आहे की विपश्यना खूप रिगरस आहे ऍक्च्युली. तिथे तुम्हाला माहिती असेल की दिवसांना 11 तास ध्यान करायला लागतं आणि डिसिप्लिन कोर्स आहे. वेरॅज इथे मला जाणवलं की पूर्णच वेगळाच त्याच्यावरती पर्स्पेक्टिव्ह आहे की इट्स इझी गोईंग. बाबांची जी टेक्निक आहे ती असं फोर्सफुल नाही ऍक्च्युली. इट गोज विथ इट्स ओन पेस ऍक्च्युली. आणि
सिम्प्लिसिटी आहे आणि स्ट्रेस नाही आहे असं मला जाणवलं. आणि मला ते कळालं की मी इतक्या रिगरसली ध्यान करत होतो की मला स्लो डाऊन व्हायची गरज आहे actually. आणि इथली जी साधना आहे ती मला जाणवलं की दिस टेक्निक विल हेल्प मी स्लो डाऊन विदाउट हॅव्हिंग टू स्टॉप मेडिटेशन. आणि खूप आणि मग ती जी साधना चालू झाली इथली बाबांबरोबरची त्यामध्येही खूप म्हणजे खूपच शिकायला मिळालं ऍक्च्युली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बिंग रिलॅक्स्ड ऍक्च्युली. आय थिंक ध्यानामध्ये आपण स्ट्रेसफुल होऊन जातो की ध्यान करायचं बसून, पण आय थिंक रिलॅक्सेशनचं महत्व काय आहे ते मला इथे येऊन कळालं. आय थिंक दॅट वॉज बिग रिलीफ फॉर मी. That helped me change my perspective a bit, and it also helped improve the situation I was going through. So, but I think, yeah, बरंच काही शिकायला मिळालं बाबांकडनं. But I think one of the core values I think is relaxation, not being too rigorous, go with your flow, be playful and joyful with yourself. And those are some of the key values which really helped me as I progressed on this path. जे खरं तर आपण जे ध्यान करतोय किंवा साधना करतोय हे आतून रिलॅक्स होण्यासाठी करतोय. आणि मग ध्यान आपलं चांगलं व्हायला पाहिजे, अजून व्हायला पाहिजे, डीप व्हायला पाहिजे, याचं वेगळं अजून परत ताणा असा जरा विरोधाभास येऊ शकतो म्हणजे. आणि येतो पण मला वाटतं बऱ्याच जणांचा येतो. आणि बाबा आपल्याला दरवेळी हा विरोधाभास कायम काढत असतात. म्हणजे मला आठवतंय की मी असं करायचा प्रयत्न करायचो आणि बरं का म्हणजे आपण डिस्कस करायचो आणि मला असं लक्षात यायचं की हा खूप रिगरसली करतो आणि मी फारच तिथे रिलॅक्स पद्धतीने करतो. त्यामुळे मी तो म्हणायचं नाही तो असं करून बघ. मग मी करायचो आणि नंतर बाबा मला म्हणायचे की मला असं वाटतं की जरा आसनं कमी पडतायत तर तू आता आसनं केली पाहिजे. पण म्हणजे इव्हेंच्युअली लक्षात येतं. आणि काय आहे की आय डोंट नो तुझा कसा एक्सपिरियन्स आहे, पण आपण ना बाहेरच्या जगामध्ये काहीतरी काय मिळवायच्या प्रयत्नात असतो. आणि स्पेशली असं काही एंटरप्रेन्योरशिप मधून आलो असेल तर कायम काहीतरी मिळवायचंय, अचीव्ह करायचंय, काहीतरी सक्सेस, ह्या गोष्टी इतक्या डोक्यात असतात. आणि कुठेही कुठल्या प्रकारे फेल्युअर येऊ नये त्याच्याबद्दल किती काळजी करायची. तर तोच पॅटर्न घेऊन आपण इकडे साधनेमध्ये येतो आणि साधनेमध्ये पण आपण त्याला असं नकळत अचिव्हमेंटच्या मुळे बघायला लागतो आणि मग तिथे ते सगळं मिसमॅच चालू होतं. आणि तू इथे आल्यानंतर म्हणजे तुझं आणि बाबांचं रिलेशन कसं डेव्हलप झालं? नाही, आय थिंक बाबांचं रिलेशनशिप आय थिंक सगळ्यांनाच कल्पना आहे त्याबद्दल. पण म्हणजे फ्रँकली ह्या जर्नीमध्ये मी खूप स्पिरिच्युअल टीचर्सशी भेटलो असं म्हणायला हरकत, योगा टीचर्स किंवा मेडिटेशन टीचर्स. पण आय थिंक बाबा इज वन ऑफ द ओनली फ्यू एनलाइटन्ड पीपल असं माझं मत आहे. आणि त्यांच्यामध्ये इतकं कम्पॅशन आहे की त्यांना कधीही भेटलो तर ते सी ऑफ कम्पॅशन, इतकं ते जवळ करून घेतात आपल्याला आणि त्या कम्पॅशन मध्ये एक वेगळाच भाव आहे. But I think apart from compassion, I would also like to highlight की बाबांमध्ये इतकी क्लॅरिटी आहे ऍक्च्युली. आणि बऱ्याच वेळा नुसतंच मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअल गोष्टीबद्दल बोलत नाही, पण काही वेळेस मी बिझनेस बद्दल रडतो बाबांबरोबर. बिझनेस मध्ये असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं की बाबांना इथे बसून सदाशिव पेठेमध्ये बसून, असं मी डेरोगेटरी म्हणत नाही, पण आम्ही इतका प्रवास करत असतो, जगभर फिरत असतो आणि डेली बिझनेसशी आम्ही कनेक्टेड असतो. पण इथे बसून बाबांना माझ्या बिझनेस प्रॉब्लेम्स बद्दल अतिशय क्लॅरिटीनी मला सोल्युशन्स किंवा सजेशन्स देता येत होते. ते सजेशन इतके चांगले आहेत म्हणजे अजून की मला ते आश्चर्य वाटायचं की बाबांना कसं ते जमतं ऍक्च्युली. पण आय थिंक ॲट द रूट बाबांचं मन जे आहे ते इतकं लुसिड किंवा इतकं निर्लेप आहे की त्यांना जी वस्तू किंवा जी सिच्युएशन आहे ती तशीच्या तशी बघण्याची क्षमता आहे ऍक्च्युली. आपल्यात ती नाही, कारण आपल्या मनात बरेच इमोशन्स असतात, थॉट प्रोसेसेस असतात. आणि आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ ऑल ऑफ अस. आय थिंक की
he is there for all of us, I think, to help us and support us in our journeys. I am grateful for that. तर आता म्हणजे जेव्हा तू सुरुवातीचा काळ म्हणजे आपण की वर्टेक्स फॉर्म केली होती आणि त्या काळात जो काही स्ट्रेस होता ज्या पद्धतीने आपण हँडल करायचो आणि आता ज्या पद्धतीने बिझनेसचा किंवा यातला जो काही निर्माण होणारा ताण असतोच म्हणजे असं काही नाही म्हणता की ताण नाही तर तू येतो सिच्युएशन सारख्या बदलत तर मग ह्या कसा हँडल होतात म्हणजे त्या सिच्युएशन हँडल करता करता आपला जो इनर बॅलन्स असतो हा कसा तो मेंटेन करतो किंवा कसा त्याशी डील करतो. In fact, I cannot imagine my life without yoga or meditation, actually, and business life also. In sense, because of yoga or meditation, my business has been benefited tremendously. I have switched completely to English now. बेसिकली बिझनेस म्हणजे काय की आपल्याला वस्तुस्थिती बघून ते अपॉर्च्युनिटी काय हे समजून घेऊन ती आपल्याला त्याच्यातनं आपला व्हॅल्यू काय करायची असते आणि जितक्या सहजपणे आणि सरळपणे किंवा जितक्या क्लिअरली आपण ती बघू शकू वस्तुस्थिती तितकी आपण चांगली अपॉर्च्युनिटी करू शकतो त्यातनं. आणि कसं होतं की त्या बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे पण ती होत नाही किंवा मित्र पार्टनर्स आपल्या हव्याप्रमाणे वागत नाही किंवा एम्प्लॉईज वागत नाही त्यामुळे त्रास होतो इमोशन्स होतात नॅचरल जे हवंय ते होत नसतं जे नकोय ते होत असतं बऱ्याच वेळा आणि त्या सगळ्या इमोशन्स मधनं जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाला बघतो तेव्हा आपली ability to really understand the situation as is actually is a question because you're looking at through an emotional lens actually. But through meditation, through yoga, what I have learned is how can I see the situation in the way it really is actually. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी सिच्युएशन अशी येते की आपल्याला ते आवडत नाही वगैरे तेव्हा खूप मनात खळबळ निर्माण होते ऍक्च्युली. त्यावेळेस त्या खळबळीमध्ये जाऊन आपण पुढे काही ऍक्शन घेतली असं न होता सध्या बिकॉज ऑफ मेडिटेशन नॅचरली आत जातो मी आतली खळबळ बघायला लागतो मी काय चालू आहे आत त्यामुळे त्या प्रोसेसमुळे खळबळ कमी होते शांत होते आणि आय कॅन प्रॉब्ली सी द सिच्युएशन स्लाइटली मोर बेटर ऍक्च्युली. सो that process has now become an integral part of my business life and that I think has helped me develop good relationship with customers, with investors, with employees, and help the business in that sense. म्हणजे अजित मित्र आहे म्हणून मी म्हणत नाहीये किंवा खूप जवळचा आहे म्हणून पण ही इज वन ऑफ द फ्यू किंवा म्हणजे आय रेट इट व्हेरी हाय. म्हणजे जेव्हा बिझनेस अॅक्युमेंटचा भाग येतो ना तर अजितची खरंच खूप वेगळी लेवल आहे आणि मी खूप फिरलेलो आहे खूप कंपन्या बघितलेल्या आहेत खूप सीईओशी बोलतो भेटतो पण खूप रेअर आहे त्याची काळजी ॲबिलिटी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला लोक येतात आणि कोणी नवीन स्टार्टअप्स असतात कोणीतरी नवीन आयडियाज घेऊन येतं की ही आयडिया तुला कशी वाटते आणि तर युजली मग मी खूप एनकरेजिंग असतो सपोर्टिंग असतो पण मी बऱ्याच वेळा मला लक्षात आलं की मी काय करतो त्यांना अजितकडे पाठवतो आणि ना खरोखर रियालिटी चेक येतो जे मी काय बघितलेले आणि काही काही आयडिया अशा असतात की मला असं वाटतं की अरे फारच ब्रिलियंट आयडिया आणि खरंच चालायला पाहिजे आणि पण तो त्याचे इतके वेगळे वेगळे पैलू सांगतो की काय होऊ शकेल फ्युचरमध्ये कसं तो बिझनेसमध्ये त्याला कितक्या अडचणी येऊ शकतील वगैरे वगैरे आणि समटाइम्स खूप असं क्लिअरली सांगतो की मला असं वाटत नाही की याच्यामध्ये ते करायला पाहिजे आणि सगळ्या बाजूने खूप व्यवस्थित विचार केला तो अति सिम्पल याच्यातनं सांगतो आणि बऱ्याच आणि मोस्ट ऑफ टाइम्स ते इट जस्ट हॅपन्स लाईक दॅट. तर खरोखरच त्याच्याकडे ते स्किल आहे आणि नंतर पार्टी नंतर देतो तो एक भाग झाला पण काय माहिती का की जसं तो साधना करतोय आणि आपला इनर हे बघतोय हा एक भाग आहे. ऍट द सेम टाइम ही मीट्स लॉ म्हणजे त्यांनी खूप सारे इन्व्हेस्टर्सशी बोललेले आहेत तो जपानमध्ये US मध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर त्यांनी इंटरॅक्ट केलेला आहे त्यामुळे त्याला ते आणि हे त्याचं कॉम्बिनेशन झालंय खरोखरच तसं आहे. म्हणजे अजून एक आपल्यातल्या कोणाला जर काही स्टार्टअप चालू करायचं असेल तर त्याला अजून विचार आले. इतकं पडलोय ना स्टार्टअप्स मध्ये जो काही अनुभव आहे तो शेअर करायला आवडेल. आता
म्हणजे तू याच्यावरती बोलला खरं वेगवेगळ्या मार्गाने, परंतु हा जो शब्द आहे म्हणजे स्पिरिच्युअलिटी हा जो शब्द आहे हा म्हणजे अध्यात्म म्हणतो, तर तो इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअलिटी वापरतो जेव्हा आम्ही बोलतो काय. तर 2001 पासून समजा आपण विषय बोलत असतो, तर तुला कसं कसं त्याच्याबद्दल जे तुला आधी समजायचं आणि आता समजते असा कसा बदल होत गेला असं काय सांगेल? सुरुवातीला पुस्तकी ज्ञान होतं बेसिकली. मी भगवद्गीता 100 वेळा तरी वाचली असेल ऍक्च्युली, विथ द इंटेंट की मला त्यातनं खूप शिकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आणि खूप इम्प्रूव्ह करायचं स्वतःला वगैरे. आणि आपल्या we should be balanced in happiness and sadness. We should be balanced. ही गोष्ट तिथे लिहिलेलीच आहे ऍक्च्युली, आणि ते वाचल्यावर समजतं की अरे हो खरंच बरोबर आहे ऍक्च्युली. पण इन रिअल लाईफ ते उतरत नाही ऍक्च्युली गोष्ट, बिलकुलच उतरत नाही. आणि मग जाणवतं की अरे असं काम इतक्या वेळा वाचले परत वाचतो आणि समजत नाही, ते जाणवत नाही. वेअरएज आय थिंक योगा मेडिटेशन ध्यान आपण जिथे करतो, the main technique is to really understand how to understand your emotions. Basically, what is happiness, what is misery, what is anger, what is fear, what is joy, and I think once you start understanding that, the book is within you. Basically, you don't have to. The book is within you. You don't have to. I think, and you don't need any book to grow. And I think that's the thing we have here with Baba to kind of, he helps you read the book within you. True. तू जे आता बोलला ना, मी माझी आठवण सांगतो की जे आपण तू खूप पुस्तकं वाचायचा, मी वाचायचो, आपण डिस्कस पण करायचो आणि सगळे सुधीर बाकी सगळेजण आम्ही असं डिस्कस करायचो याच्याबद्दल, अध्यात्माबद्दल बरंच. आणि मी बरंच काही वाचायचो आणि बाबांच्या पुढे बोलायचो आणि मला असं वाटायचं की मला बाबा सगळं का सांगत नाही असं मला फार वाटायचं. आणि मला असं वाटायचं की आपण जाऊनच ते वाचायला पाहिजे. मी खूप वाचायचो, परत येऊन त्यांना विचारायचं असं काहीतरी. मला आठवत तिथे बाहेर शांती मंदिरमध्ये एकदा बाबा मला म्हटलेलं काय की एकदा ह्या पुस्तकाला वाचायला लागलं ना की मग बाकीची पुस्तकं वाचायची काही गरज पडत नाही. आणि जी बाकीची पुस्तकं आपण जे वाचतोय ती आपल्याला हे वाचण्यासाठीच आपण ते वाचतोय. हा जो जर्नी अजितचा होता, म्हणजे देर आर लॉट ऑफ पॅरलल्स विथ मी, एकत्र चाललोय बऱ्याच ठिकाणी. तर आणि पुन्हा एकदा त्याला व्हिजिट करायला मला पण खूप मजा आली. आय होप अजितला पण मजा आली असेल. आणि तर ह्यातलं जे सूत्र आहे की रोजच्या आयुष्यामध्ये जो काही संघर्ष होतो, एस्पेशली आपण काहीतरी अचिव्हमेंटच्या मोडमध्ये असतो आणि इकडे इथे मात्र टोटली विरुद्ध आहे, जसं तू मगाशी म्हटलं की ऍक्च्युली विरुद्ध आहे. आणि मला अचीव्ह नाही करायचं, जे मला साधायचं ते ऑलरेडी साधलेलं आहे, फक्त मला कळत नाही, त्याच्यावरती अज्ञानाचं पांघरण. तर हे कळायला खूप वेळ लागला मला सुद्धा. तर जर तुम्ही थोडंसं याच्यावरती एलॅबोरेट केलात तर बरं. दोघं खरोखर जवळचे मित्र आहेत असं आपल्याला त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं. मी मोकळेपणाने दोघं बोलत होते. अजितच्या व्हर्टेक्स कंपनीमध्ये आम्ही एक योगाचा प्रोग्राम घेतला होता आणि नंतर मग त्याचं थोडस लोक कमी झाली काही कारणामुळे त्यांच्या. तर मी एकदा तिथून मग खाली येताना मी अजितला म्हणलो आल्यावर, म्हटलं अजित जरा आपण हा प्रोग्राम बदलूयात का, जरा सगळ्यांना सुटेबल असं करूयात का. म्हणलं नाही तसं नको करायला, हे उत्तम आहे म्हणलं. आता त्यांना जर ते समजत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण प्रोग्राम काही बदलायचा नाही म्हटलं. मग ते आश्चर्य वाटलं, कारण कुठल्याही कंपनीचा सीईओ नेहमी असाच विचार करेल ना की हा माणसाला आपल्याला बोलायला तर जास्तीत जास्त लोक त्याला त्याचा लाभ घेता यावा, पण तो लोकांना लाभ घेता यावा त्याच्यासाठी ती जी पद्धत आहे ती डायल्यूट करणं हे त्याला मान्य नव्हतं. हे मला खूप त्यावेळेला भावलं होतं. कारण नाही तर काय होतं की त्यात त्याची मानसिकता दिसली की एक्सलन्स जो असतो तो डायल्युशन केलं की एक्सलन्स कसा येणार. तर आपण जे साधारण शिकतोय ती कशासाठी शिकतोय, तर जीवन दृष्टी मिळावी म्हणून, जगण्याची दृष्टी. तर प्रश्न तर सारखे वेगवेगळ्या प्रकारचे येतच राहणार आहेत.
त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर बाहेर आपण शोधायला गेलो आणि पुस्तकं वाचायला लागलो तर अक्षरशः इतकी पुस्तकं वाचावी लागतील की त्यातनं असं पूर्ण उत्तर मिळतील असं नाही. कारण ज्याला एखादा लेखक पुस्तक लिहितो तर त्याला मोर दॅन 95% ऑफ टाइम्स तर त्याला त्याच्यात काय वाटत असतं प्रत्येक बाबतीत याच रिफ्लेक्शन त्याच्या त्या विवेचनामध्ये येतं. आणि ऍक्च्युली जी अंडरलाईंग रियालिटी असते कुठल्याही गोष्टीची, दडलेलं जे सत्य असतं तर ते उलगडल्याशिवाय परिपूर्ण आपल्याला ज्ञान होत नाही. अजितजी म्हणला की त्याला काही प्रश्न येत होते पण त्याची उत्तरं त्याला सापडत नव्हती आणि त्यासाठी मी त्याला तो विपश्यना करायला लागला आणि त्याचं मन शांत जसं व्हायला लागलं तसं त्याला ते प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे कळायला लागले. त्यामुळे त्याची उत्तरं त्याला मिळणं सोपं झालं. तर आपण इथे काय करतो म्हणजे एक फरक असा आहे की विपश्यना आणि हे शवासन ध्यान की आपण इथे शिकतो ते सेम नसून सिमिलर आहे. सिमिलर अशा दृष्टीने आहे की जसं विपश्यनेमध्ये तसा संघर्ष नाहीये, फक्त स्वतःला जाणणं आहे. शरीराचं काय होतंय शरीरामध्ये पहिल्यांदा आनापानसती म्हणजे श्वासाबरोबर राहणं, नंतर शरीराच्या ज्या काही अवस्था असतील तर त्याच्या बरोबर राहणं. आपण जे म्हणतो योग शिकताना की हवं नकोपणा जर गळून पडला तर आपली साधना अधिक चांगल्या प्रकारे ध्यान चांगल्या प्रकारे होतं. तर तसं याच्यामध्ये सुद्धा विपश्यनामध्ये आहे म्हणजे सिमिलॅरिटी आहे. पण फरक कुठे आहे तर आपण नुसतं ध्यान करत नाही तर ध्यानमय योगासनं करायला शिकतो आणि ध्यानामध्ये आपण जे शिकलेलो असतो त्याचं ऍप्लिकेशन आपण आसनं करताना करतो आणि ते केल्यामुळे आपल्याला त्याच्या ऍप्लिकेशन विषयीची एक पूर्वतयारी होऊन जाते. कारण आपल्याला हालचाली दिवसभर वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारे करायच्याच असतात पण त्या करत असताना त्या कशा प्रकारे केल्या तर एनर्जी ओव्हर एक्सपेंडिचर होणार नाही आणि आपण थकून जाणार नाही अशा दृष्टीने आपण हे शिकतो. आणि जगण्याशी असणारा जो त्याचा सांधा आहे म्हणजे ध्यान एकीकडे आपण उत्तम प्रकारे मनाच्या पातळीवर निर्विचारता साधली पण व्यावहारिक पातळीवरती आपल्याला निर्विचारतेच्या मदतीने प्रश्न नाही सोडवता येणार. तर निर्विचारतेचं अधिष्ठान आहे आणि त्यातनं विचार येतात आणि विचारांची आपण मदत घेतो आपले सगळे प्रश्न सोडवायला. पण ते सोडवताना त्या प्रश्नांनी आपण किंवा त्या विचारांनी आपल्याला काबीज केलं जात नाहीये, विचारांचा पगडा आपल्यावर नाहीये. आपण विचार खूप स्वच्छपणाने बघू शकतोय कारण निर्विचारतेचं अधिष्ठान आहे आणि त्यामुळे ती क्लॅरिटी येणं याला मदत होते. आणि ध्यानामुळे प्राप्त होणारी जी शांती आहे तर तिचं ऍप्लिकेशन जर दैनंदिन जीवनात करायचं असेल सगळ्या प्रकारच्या हालचाली करताना शारीरिक मानसिक भावनिक या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालीच आहेत तर त्या करताना तो समतोलातला जो ध्यानाने प्राप्त झालेला असतो तो टिकवून धरून ते कसं करायचं याचे आपण पूर्वतयारी करतो ध्यानमय योगासनं करून आणि नंतर त्याचा आपण प्रयोग करतो. म्हणजे सतत आपला प्रयत्न असा असतो की कुठलीही गोष्ट ही जर मला कळायची असेल तर ती मी माझ्या जीवनात वापरून पाहिल्याशिवाय त्याची मला प्रचिती आल्याशिवाय खऱ्या अर्थाने कळत नाही. आणि निर्विचारतेचं अधिष्ठान निर्माण झाल्यानंतर आणि प्रयोगशील भूमिकेतनं आपण ज्याला वावर आपला दैनंदिन जीवनात सुरू होतो आणि आपण जे सूत्रांचा अभ्यास करतो वेगवेगळ्या योगसूत्रांचा तर त्याच्यामध्ये दडलेली जी प्रॅक्टिकॅलिटी आहे त्याची जी व्यवहार्यता आहे की पडताळून पाहता येऊ शकतं प्रत्येक सत्य त्याच्यात निर्देश केलेला तर त्याचा फार मोठा उपयुक्त असं त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण नाहीतर काय होतं की जसं प्रवीण म्हणला किंवा अजित म्हणला की गीता वाचली अनेक वेळेला ती लक्षात राहिली त्याच्यातलं सगळं हे समजलं आपल्याला की सुख दुःख हे दोन्ही सारखंच घ्यावं तर शीतोष्ण सुख दुःखेषु समत्वम योग उच्यते वगैरे सगळं ते आपल्याला माहिती असतं ऐकून. पण त्याचं होणारं शब्दज्ञान त्याचं एक संकल्पना समजल्यामुळे होणारं ज्ञान
आणि अनुभूतीजन्य ज्ञान, म्हणजे खरोखर सुख-दुःख माझ्या आयुष्यात निर्माण होत असताना तो आतला माझा समतोल टिकतोय का खरोखर. आता त्याच्यामध्ये सुद्धा असं बघायला पाहिजे की सुख-दुःख आपल्या आयुष्यात येत आहेत आणि तो समतोल आपल्याला टिकवायचा आहे. अशा ह्याने जर आपण गेलो तर साधारण धारणा अशी होते की सुखाने आपण सुखी होता कामा नये आणि दुःखाने दुःखी होता कामा नये. तर होता कामा नये किंवा व्हायला पाहिजे असं त्याचं स्वरूप ठेवून चालत नाही. तर सुख निर्माण झालं तर त्या सुखाबरोबर आपण राहतोय, त्याची प्रचिती घेतोय, त्याचा अर्थ लावतोय आणि त्यांनी जो आपला थोडासा समतोल बिघडतोय त्यावेळेला, कारण समतोल याचा अर्थ असं की कशाचाच काहीच परिणाम होत नाही असं. पण जगत असताना असं जगून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला सुखाने सुखी म्हणजे त्याला काही पर्याय नाही. सुखाने आपण सुखी होणे नॉर्मल आहे, दुःखाने दुःखी होणे नॉर्मल आहे. फक्त फरक काय आहे की जो ध्यानामध्ये स्थिरावलाय तर अशी व्यक्ती ही सुखाने सुखी होईल पण प्रमाणाबाहेर सुखी नाही होणार. ती सुखी होईल, सुखाची प्रचिती होईल, पटकन रिकव्हर होऊन पुन्हा बॅलन्स स्टेटला येईल. दुःखाने दुःखी होईल, थोडा वेळ त्याचे जे काही दुःखाची मॅग्निट्यूड जेवढी असेल तेवढं दुःखी होईल आणि पुन्हा रिकव्हर होईल, दुःखीच राहणार नाही. तर हा जे एक डायनॅमिक्स आहे जगण्याशी रिलेटेड की प्रश्न येत राहणार आहे, सुख निर्माण होणार आहे, दुःख निर्माण होणार आहे, पण मी आणि दोन्ही बाजूला माझा समतोल वेळोवेळी ढळणार आहे, पण त्याचा तो पटकन मी रिकव्हर करतोय हे बघणं. आता पटकन रिकव्हर करतोय हे सुद्धा खरं म्हणजे प्रत्येकाची क्षमता रिकव्हर होण्याची कमी जास्त असेल. त्या पटकन म्हणलं ती पुन्हा आपण जर ती एक अँबिशन ठेवली की काही झालं तरी आता मी सगळ्यांना दाखवतोच माझं समतोल बिघडलं की कसा मी पटकन रिकव्हर होतो, तर अशा प्रकारचं नाही. तर एक आतली जी व्यवस्था असते, आपली जी निसर्गदत्त व्यवस्था जी आपली आहे, एक साधं उदाहरण घ्यायचं झालं ना की आपण जन्माला येतो तो शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा असं बरोबरच घेऊन येतो. त्याच्यातलं लाईन ऑफ डिमार्केशन शरीर संपलं, मन सुरू झालं, मन संपलं, बुद्धी असं काहीच नसतं ना, सगळं एकरूपच असतं. तर त्यामुळे ती एकरूपता जी आहे तर ती चांगल्या प्रकारे जर आपल्याला अनुभूतीने जाणायची असेल तर आपल्याला ध्यान हे जीवनात असं मिसळून गेलं पाहिजे, तो एक जीवनाचा भाग झाला पाहिजे. ती शांती ही अशी ध्यानापुरती मर्यादित राहता कामा नये. तर ते ध्यानाची अवस्था आपल्या सगळ्या ऍक्शन्स मध्ये पर्क्युलेट जर झाली तर त्यातनं जो समतोल येईल, त्यामुळे तुमचा जरी समतोल बिघडला तरी पटकन तो रिकव्हर होणं सहजपणे शक्य होईल. त्याच्यासाठी प्रयास करावे लागणार नाही, फार आटापिटा करावा लागणार नाही. आणि हा जो एक अप्रोच आहे ना आपल्याला महत्वाचा जो आहे की आपल्याला सिद्ध काहीच करायचं नाही, हे स्वयंसिद्ध जे आहे ते फक्त डिस्कव्हर करायचं. आणि ते डिस्कव्हर करणं आणि अचीव्ह करणं याच्यातला फरक आहे. आणि दोघांनी म्हणजे अजितने आणि प्रवीणने दोघांनी ते सांगितलंच की अचिव्हमेंट ओरिएंटेड माइंड असलं आणि कुठल्याही व्यवसायामध्ये प्रोग्रेस करायचं म्हणजे दरवेळेला काही ना काहीतरी वरची लेवल गाठणं आणि वरच्या अचिव्हमेंट करत जाणं हे अपरिहार्य असतं. त्याच्यात काही म्हणजे चुकीचं असं नाही, पण त्याच्याकडे तुम्ही कसं बघता याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे काय होतं की समजा अचिव्हमेंट तुम्हाला काहीतरी छान झाली, आता मी म्हणलो तसं त्यांनी छान वाटलं, त्यांनी जे इंडिकेट केलं की पार्टी नंतर देणार आहे तर ती पार्टी समजा त्यांनी केली नंतर आणि तर ते आता हे जे छान काहीतरी आपलं घडलं त्याचं त्यांना दोघांना छान वाटलं, मलाही छान वाटलं, तुम्हालाही सगळ्यांना छान वाटलंच असणार. तर आपण समजा थोडीशी त्याच्याबद्दल काहीतरी सेलिब्रेशन केलं तर त्यात काही गैर आहे असं नाही. फक्त वाहवत जाणं जे असतं म्हणजे सेलिब्रेशन ते सेलिब्रेशन त्याच्यावरती सारखं विचार. तर सेलिब्रेशन केल्यानंतर सेलिब्रेशन मध्ये न घुटमळता बॅलन्सला येणं आणि दुःख काहीतरी अडचणी आल्या तर त्याचाही अभ्यास दोन्ही चालू आहे, त्याचे कारण मीमांसा चालू आहे, त्याच्यावरती उत्तर शोधणं चालू आहे आणि पटकन तिथून पुन्हा रिकव्हर होत आहे. तर हा जो डायनॅमिक बॅलन्स आहे आतला गतिशील समतोल आहे तो जर साधला तर दोन्ही पातळ्यांवरच आपलं जे
वावर आहे तो सोपा, सहज, सुलभ होतो. म्हणजे भौतिक पातळीवरती वावरताना तुम्हाला जर मनशांती घेऊन तुम्ही वावरत असाल तर त्या शांतीची मदत होतेच. आणि अध्यात्मामध्ये तुम्हाला जर तो समतोल आलेला असेल, शांती आली असेल आणि रिकवर झाला, तुम्ही सुखाने दुःखाने, सुखी झाला दुःखी झाला पण रिकवर झाला, तर तुम्ही आता साधना करायला ज्यावेळेला सुरुवात कराल तर त्यावेळेला ती रिकवर तुम्ही पूर्णपणे झालेली असल्यामुळे त्या साधनेवरती तुमचं लक्ष चांगलं राहील आणि इतरचे बाहेरचे जे घुटमळणारं जे मन आहे ते बाहेर आपोआपच घुटमळणार नाही. साधनेची गुणवत्ता सुधारेल आणि तुम्ही ती जसजशी गुणवत्ता सुधारत जाईल साधनेची, तसतसा तुमचा क्वालिटी ऑफ हॅपीनेस अधिकाधिक रिफाईन आणि अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हायला लागेल. कारण हॅपीनेस ही सुद्धा कॉन्सेप्ट खूप लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघतात, परंतु जो रिअल हॅपीनेस आहे तर तो असं म्हणता येईल की तो कशावरतीच बाहेरच्या अवलंबून नाहीये, तर तो आपल्या आतच आहे आणि तो फक्त आपल्याला शोधायचा आहे.